जय भोलेनाथ. जय महादेव. स्वामी सेनकर. आता बास झालं. तुम्ही खूप सहन केलं. ज्या डोळ्यांनी आजवर फक्त अपमानाचे अश्रू व गरिबीचे चटके सोसले, त्याच डोळ्यांना आता स्वतःच्या भाग्याचा उदय पाहण्याचं भाग्य मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या आयुष्यात दुःखाचा जो डोंगर उभा होता, प्रत्येक कामात येणाऱ्या अनाकलनीय अडथळे आणि जवळच्या माणसानं दिलेले भयान दगाफटके यामुळे तुमचं जगणं नकोसं झालं होतं. रात्रभर उश्याशी अश्रू लपून काढलेल्या त्या काळरात्री आता संपणार आहेत, कारण एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष महादेवाचा तिसरा डोळा उघडणार असून ब्रह्मांडात असा काही मोठा भूकंप येणार आहे की ज्याने या 4 राशीचे नशीब रातोरात फळफळणार आहे. तुमच्या वाटेला आलेले हे अतोनात कष्ट, पैशाची सतत भासणारी चणचण, घरात विनाकारण होणारा कलह यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटून गेला आहात. कुणाकडे मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आली तरी मदतीला कुणीच धावून येत नव्हतं. उलट तुमच्या सहायतेची जगाने व नातेवाईकाने उघडपणे चेष्टाही केली. ज्या नशिबाने आजवर तुम्ही साथ सोडली होती, तेच नशीब आता महादेवाच्या विशेष आशीर्वादाने तुमच्या चरणी लोटांगण घालणार. तुमची सगळी जुनी देणी, छळणाऱ्या व्याधी, मनावर आलेले ते दुःखाचे ओझे आता कायमचे भस्म होणार, कारण 4 राशीच्या आयुष्यात आता सुवर्ण काळाला सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे केवळ साधं राशी भविष्य नाही, तर नियतीने तुमच्यासाठी आखलेला न्यायाचा प्रहार आहे. एप्रिलच्या त्या पवित्र मुहूर्तावर या 4 भाग्यवान राशी आहेत ज्यांचं नशीब आता हिऱ्यासारखं चमकणार आणि त्यांच्या आयुष्यात दरिद्र योग समूळ नष्ट होणार. ग्रहाची अशी काही महाभयंकर आणि अद्भुत युती आता होत आहे की ज्यामुळे तुमच्या कष्टाचे सोनं होणार आणि रखडलेली सर्व कामे विजेच्या वेगाने पूर्ण होतील. दुःखाचे दिवस आता इतिहास जमा झाले असून तुमच्या नशिबाच्या बंद कवाडांना आता साक्षात महादेवाच्या यशाची किल्ली लागणार आहे. तुमची रास या 4 भाग्यवान राशीपैकी आहे का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा क्षण तुमच्या पुढच्या आयुष्याची कायमची दिशा बदलू शकतो. तर प- पहिली रास आहे मित्रांनो, ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जे सोसलं आहे त्याला तोड नाही. किती रात्री तुम्ही उशाशी अश्रू लपून काढल्यात आणि ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले होते. त्या तुमच्या कष्टाचं फळ दुसऱ्याने चोरून नेलं आणि पदरी फक्त निराशा आली. पण आता महादेवाचा तिसरा डोळा उघडला असून तुमच्या आयुष्यातील त्या भीषण संघर्षाचा अंत होणार. ज्यांनी तुमची चेष्टा केली तेच आता तुमची प्रगती पाहून थक्क होतील, कारण नशिबाचं चक्र आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. एप्रिल महिन्यातील हा खगोलीय बदल तुमच्यासाठी साक्षात वरदान ठरणार असून नोकरी आणि व्यवसायात अडकलेले सर्व तुमचे मार्ग आता मोकळे होतील. ज्या पैशासाठी तुम्ही वणवण भटकलात तो पैसा आता स्वतःहून तुमच्याकडे येईल. तुमची सर्व जुनी देणी एका झटक्यात भेटतील. कुटुंबात जो कलह होता, मानसिक ताण होता, तो आता कायमचा संपून घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुमची जिद्द, महादेवाचा आशीर्वाद यामुळे शक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आता सहज शक्य होतील. पण सावधान मित्रांनो, ही वेळ गाफील राहण्यासाठी नाही, तर संधीचं सोनं करण्याची आहे. ग्रहांची ही अद्भुत युती सांगते की तुमच्या राशीला आता राजयोग प्राप्त झालाय आणि तुमचं नशीब रातोरात पालटणार आहे. फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा, कारण निसर्ग आता तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचं सोनं करण्यासाठी सज्ज झालाय. दुःखाचे सर्व पास तोडून आता तुम्ही यशाच्या शिखरावर कूच करणार आहात, कारण प्रत्यक्ष शिवशंभू आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दुसरी रास आहे मित्रांनो, वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकानं तुमच्या वाटेला आलेले कष्ट, मानसिक छळ आता संपण्याची वेळ झाली. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या आर्थिक विवंचनेत होता, ज्या कामासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, त्याचं फळ तुम्हाला मिळालंच नाही. उलट तुम्ही ज्यांना आपलं मानलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या शांत स्वभावाचा लोकांनी फायदा घेतला आणि तुम्हाला हतबल केलं. पण आता महादेवाची कृपा तुमच्यावर बरसणार असून तुमच्या आयुष्यातला हा कठीण काळ कायमचा मिटून जाणार आहे. एप्रिल महिन्यातील हा विलक्षण बदल तुमच्यासाठी पैशाची दारे उघडणारा ठरेल. रखडलेली कामं, कोर्ट कचेरीचे व्यवहार आणि जमिनीचे वाद आता तुमच्या बाजूने सुटायला सुरुवात होती. तुमच्या प्रगतीत जे अदृश्य अडथळे येत होते ते महादेवाच्या आशीर्वादाने आता भस्म होतील. नोकरीत तुमचे सर्वस्व वाढेल आणि तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतलीही जाईल. ज्या लोकांनी तुमची किंमत केली नाही तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी धावून येतील. असा हा काळ रात्रीनंतरचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात घडणार आहे मित्रांनो. त्यामुळे सावधान राहा वृषभ राशीच्या लोकांनो, हे केवळ तुमच्या भाग्योदयासाठी आहे. ब्रह्मांडात होणारा हा मोठा भूकंप तुमच्यासाठी सुखाचे, समृद्धीचे डोंगर घेऊन येत आहे. रातोरात तुमचं नशीब पालटण्याचे संकेत मिळत आहेत. फक्त स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शिवशंभूची उपासना करा आणि आपल्या संधीचं सोनं करा. कारण आता तुमच्या कष्टाचा प्रत्येक थेंब हिऱ्यासारखा चमकणार असून दुःखाचे दिवस आता इतिहास जमा होणार आहेत. तुम्ही आता फक्त ईश्वराच्या अशा शिखरावर पोहोचणार आहात जिथून तुमचं आयुष्य सुवर्णमय तुम्हाला झालेलं दिसल. तिसरी रास आहे मकर रास. मकर राशीच्या जातकांनो, आता बस झालं. तुम्ही खूप सहन केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त संघर्ष आला. कष्टाचं फळ मिळण्याऐवजी पदरी नेहमी निराशाच पडली. ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तुमच्या हतबलतेची चेष्टा केली. रात्रभर डोळ्यातलं पाणी उशीत लपवून तुम्ही ज्या भीषण संकटांचा सामना केला त्या काळ्या रात्रीचा आता कायमचा अंत होणार आहे. कारण महादेवाचा विशेष आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. एप्रिल महिन्यात होणारा हा ब्रह्मांडातील मोठा बदल तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप आणणार आहे जो तुमची परिस्थिती रातोरात पालटून टाकेल. तुमची रखडलेली कामं, पैशांच्या विवंचना आणि कोर्ट कचेरीचे जुने वाद आता महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमची प्रगती पाहून तोंडात बोटं घालतील. नोकरीमध्ये अनपेक्षित धनलाभ आणि व्यवसायात मोठी भरभराट होण्याची हीच ती वेळ आहे जिथे तुमच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं सोनं होणार आहे आणि तुमच्या घरात सुखाची गंगा वाहणार आहे. सावधान मकर राशीच्या लोकांनो, ही वेळ गाफील राहण्याची नाही तर संधीचं सोनं करण्याची आहे. तुमच्या नशिबाची बंद कवाडं आता उघडली असून साक्षात शिवशंभो तुमच्या प्रत्येक पावलावर रक्षण करणार आहेत. तुमच्या आयुष्यातील दरिद्रयोग संपून आता राजयोगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुन्या जखमा विसरून नव्या जोमाने कामाला लागा. दुःखाचे ते भयानक दिवस आता इतिहास जमा झाले असून तुमच्या नशिबाचा सूर्य इतका प्रखरतेने चमकणार आहे की अवघं जग तुमचं कौतुक करेल. चौथी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जे सोसलं आहे त्या कष्टाची आणि अपमानाची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. दुसऱ्यांचं भलं करण्याच्या नादात तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त मानसिक छळ आणि एकटेपणा मिळाला. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले आणि तुम्हाला संकटाच्या खाईत लोटलं. रात्रीच्या वेळी उशिशी अश्रू लपवून तुम्ही ज्या भीषण परिस्थितीचा सामना केला त्या काळरात्रीचा आता कायमचा अंत होणार आहे. कारण महादेवाचा तिसरा डोळा आता तुमच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी उघडला आहे. एप्रिल महिन्यात होणारा हा ब्रह्मांडातील मोठा बदल तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहे जो तुमची परिस्थिती रातोरात पालटून टाकेल. तुमची रखडलेली आर्थिक कामं, कोर्ट कचेरीचे जुने वाद आणि घराघरातील कटकटी आता महादेवाच्या कृपेने पूर्णपणे मार्गी लागतील. ज्यांनी तुम्हाला हतबल समजून तुमची चेष्टा केली तेच आता तुमची प्रगती पाहून थक्क होणार आहेत. नोकरीमध्ये अनपेक्षित पदोन्नती आणि व्यवसायात मोठी भरभराट होण्याची हीच ती सुवर्णसंधी आहे जिथे तुमच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं सोनं होणार आहे. सावधान तुळ राशीच्या लोकांनो, ही वेळ गाफील राहण्याची नाही तर नशिबाचं सोनं करण्याची आहे. तुमच्या नशिबाची बंद कवाडं आता उघडली असून साक्षात शिवशंभो तुमच्या प्रत्येक पावलावर रक्षण करणार आहेत. तुमच्या आयुष्यातील दरिद्रयोग संपून आता सुखाच्या राजयोगाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुन्या जखमा विसरून नव्या उमेदीने कामाला लागा. दुःखाचे ते भयानक दिवस आता इतिहास जमा झाले असून तुमच्या यशाचा डंका आता चहूकडे वाजणार आहे. तर भाविकांनो, ज्यांच्या पाठीशी साक्षात त्रिलोकीचा स्वामी महाकाळ उभा आहे त्यांना आता घाबरण्याचे अजिबात कारण नाही. काळ कितीही कठीण असला तरी महादेवाच्या एका कृपेने पर्वताएवढी संकटे सुद्धा वाफेसारखी उडून जातील. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत जवळ आला असून आता सुखाची पहाट तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि त्या शिवशंभोवर अढळ श्रद्धा ठेवा, कारण या जगात त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही. तुमच्या मनातील सर्व इच्छा, प्रलंबित कामे आणि घरातील आरोग्यविषयक समस्या आता हळूहळू सुटू लागतील. महादेव तुमच्या प्रत्येक कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच देतील, कारण त्यांनी तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पाहिला आहे. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयमाचा विजय आहे. आता तुमची वेळ आली आहे जिथे तुम्हाला सन्मान, संपत्ती आणि शांती या तिन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतील. जर तुम्हाला महादेवावर पूर्ण विश्वास असेल आणि त्यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावर राहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत हीच चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नशिबाच्या गुप्त गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महादेवाची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो. धन्यवाद.